तर मॅन ऑफ द मॅच प्रथमेश यांना या ठिकाणी दिला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या आता मॉर्निंग स्टार. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॉर्निंग स्टारच्या विपक्षामध्ये आर्या 11. चला घाई करायची थोडी. मॉर्निंग स्टार आपण फिल्डिंग लावून घ्या विनंती आपल्याला असेल. मॉर्निंग स्टार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण आज 4थ्या दिवसामध्ये बघणार आहोत. सिडको प्रीमियर लीग 2024 चा 4था दिवस. सर्व प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत असणार आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच. मॉर्निंग स्टार प्रवीण दादा राजगिरे आणि टीम मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या मॅच साठी प्रवीण दादा देखील इन ऍक्शन आहेत. स्वतः ओनर आपल्याला आता खेळताना दिसतील या मॅच मध्ये. सहा षटकांची ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
तर आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोशन महाले तर त्यांच्या सोबत मयूर गवडी यांना आपण पाहू शकता. पहिलं षटक टाकलं जाईल. तर मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याच्या ठिकाणी दिला जातोय. प्रथमेश यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जातो. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. बॉल सीमारेषा अगदी सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. सचिन हावळे यांच्याकडून प्रवीण राजगिरे यांनी जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. प्रवीण राजगिरे यांच्यासाठी यावेळेचा बॉल आपण पाहू शकता. एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे होता परंतु नकार दिला. प्रवीण राजगिरे यांनी जर बॉल क्षेत्ररक्षण करताना हाताने पकडला तर 101 रुपये प्रत्येक हाताने पकडलेल्या बॉलसाठी किरण बिडलान यांच्याकडून, आणि कॅच पकडला तर 200 रुपये. बरीचशी बक्षीस आता प्रवीण दादांसाठी. प्रवीण राजगिरे जर बॉलच्या मागे 5 पावलं जरी पळाले तरी संदीप कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक पावलाला 100 रुपये. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 6. आर्या 11. बॅटिंग करणारी टीम तर दुसऱ्या बाजूला मॉर्निंग स्टार फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. पुढे टाकला होता चांगला बॉल. फाईन लेग बॉल अडवतोय. एक टीम लागोपाठचे 2 सामने जिंकली आर्या 11, तर एक टीम 2 सामने पराभूत झाली मॉर्निंग स्टार. आडव्या बॅटने यावेळेस बॉल खेळला जातोय. ऑन साइडच्या दिशेने बॉलला खेळला तोपर्यंत एक धावेदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 1 ओव्हर नंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. आज चौथा दिवस, उद्या शेवटचा दिवस असेल. या स्पर्धेचा अंतिमचा दिवस असणार आहे. उद्या सिडको प्रीमियर लीग या स्पर्धेचा विजेता आपल्याला मिळणार आहे. तर उद्या एकूण आपल्याला 8 सामने घ्यायचे, अर्थात आपल्या या स्पर्धेचे 7 आणि एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या 8 सामने होतील आणि सकाळी ठीक 8 वाजता उद्या पहिला सामना सुरू होणार आहे. त्यामुळे सगळ्या संघांना विनंती राहील, प्रामुख्याने ज्या संघाची पहिली मॅच आहे उद्या त्या संघाला विनंती राहील, 8 वाजता आपण पहिला मॅच सुरू करणार आहोत. स्वराज 11 आणि आज जो संघ सुपर 8 ला जाईल त्यांच्यामध्ये मॅच असेल. जो संघ उद्या विलंब करेल त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेस रोशन महाले यांच्या बॅटमधून येतोय एक दमदार षटकार. धावसंख्या 13. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना भाऊसाहेब वारुंगसे गोलंदाजी करतायत. समोर रोशन महाले स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्लीन बोल्ड विकेटचं बटन. रोशन महाले बॅक टू द डगआउट.
धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. नवीन फलंदाज मोहन केसी यांना आपण पाहू शकता. केसी मोहन फलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना एक अष्टपैलू खेळाडू आहेत, प्रतिभावंत आणि मातब्बर खेळाडू. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा कॉल. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावा झाल्या 14. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना चौदा धावा आपण इथे पाहू शकतो धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय, जाईल वेगात सीमारेषा पार. भाग्यशाली चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा 18. भाऊसाहेब वारुंगचे गोलंदाजी करतात तर मोहन केसी स्ट्रायकरकडे. दुसऱ्या बाजूला मयूर गवळी यांना आपण पाहतोय. दुसरं षटक तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आर्या 11 हा संघ करतोय बॅटिंग. भाऊसाहेब वारुंगचे गोलंदाजी करत असताना पाहूयात पुढचा बॉल. समोर बॉलला उडवलंय, फटका थोडासा फसलाय. झेल यावेळेस डिसटतो आहे. एकच धाव. 1च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकतो धावफलकावर 19 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गोलंदाज भाऊसाहेब गोलंदाजीसाठी परत एकदा सज्ज आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु बॅटवर हा चेंडू प्रॉपर येताना पाहायला मिळत नाहीये. एकदा वालिया दुसरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा पूर्ण होतील आणि 21 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर, ज्यांचे योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला सातत्याने आहे. हरदेव स्पोर्टचे प्रवीणजी राजगिरे आणि नितीनजी राजगिरे यांचंही विशेष योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला राहिलेलं आहे. स्विच हिट केला यावेळेस. मयूर गवळीच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. शानदार चौकार. चौहान कन्स्ट्रक्शन, संतोष भाऊ चव्हाण, अत्रिनंदन कन्स्ट्रक्शनचे अनिकेत आव्हाड, स्पेक्ट्रा कार्सचे रंजन कुमारजी कोरी, त्याचबरोबर कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे फाउंडेशन, सन्माननीय गणेश अण्णा सोनवणे यांचे मोलाचं सहकार्य. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य ज्यांनी दिले मुंजाभाऊ शेळके, किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान, त्याचबरोबर पाणीजार सौजन्य ज्यांनी दिलेला आहे सन्माननीय भूषणजी सोनवणे, काँग्रेस अध्यक्ष सिडको सन्माननीय विजयजी पाटील, किरणजी चौधरी, या सर्वच बक्षीसदात्यांचं विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब आणि ईगल्स क्रिकेट क्लब आणि सर्वच राजे संभाजी स्टेडियमचे खेळाडू, सदस्य, या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 1 बाद 25 धावा धावफलकावर देत गोलंदाजीसाठी विकास. पहिलाच बॉल, आक्रमण चढवलंय तिथे, बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 31 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. मोहन केसी यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता, षटकार मिळतोय. यावेळेस बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय.
बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार येतोय आणि प्रशांत भाऊ वाळुंज यांच्यासाठी देखील एक पारितोषिक या ठिकाणी येते. त्यांच्या प्रत्येक झेलसाठी तौसिफ सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक झेल प्रशांत भाऊ वाळुंज यांच्यासाठी ते पारितोषिक असणार आहे. एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय. धावसंख्या 35 एक बाद 35 धावा. तिसरं षटक सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाही आहे. हा चेंडू निर्धावेताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण दादाचं बक्षीस अजूनही सुरू आहे. मोहन केसी स्ट्रायकर यांकडे परत एकदा फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. संपर्क याही वेळेला नाही. 2 चेंडू लागोपाठचे निर्धावेताना आपल्याला बघायला मिळतात. मॉर्निंग स्टार या संघाने आज फलंदाजीमध्ये खूप चांगली फलंदाजी केली जरूर, परंतु गोलंदाजीमध्ये हा संघ आज चांगली कामगिरी करू शकला नाही. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने हा संघ खेळतोय ते बघणं गरजेचं आहे. 3 चेंडू लागोपाठचे ते निर्धाव आले. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला, परंतु तदनंतर 3 चेंडू निर्धाव देखील विकास कुटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मात्र यावेळेस आक्रमण चढवलेलं आहे. मिड विकेटला बॉलला पाठवून दिलं. शॉट अँड पुल षटकार. या 6च्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपतो आहे आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 41. 3 ओव्हर नंतर 41 धावा. प्रवीण दादा यांनी जर ओव्हर टाकली आणि विकेट जर घेतली तर त्या प्रत्येक विकेटला अभिजित सोनवणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. गुड्डू देवरे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. आणि आमच्या संदीप भाऊंचं बक्षीस चालू आहे अजून. बॉलच्या मागे जर धावले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. भाऊसाहेब पुढे टाकलाय. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. संधी होती इथे 500 रुपये मिळवण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. धावफलकावर 42. 1 बाद 42 अशी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 सुरू असताना केसी मोहन स्ट्रायकर रेनकडे. गोलंदाजीसाठी भाऊसाहेब. फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. बिटवीन द गॅप हा फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु बॉलला अडू शकले नाहीत. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. धावसंख्या चौकाराच्या साहाय्याने पुढे जाणार आहे. धावफलकावर 46 धावा आपण पाहतोय. आर्या 11, विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रवीण दादा राजगीर यांचा संघ मॉर्निंग स्टार. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. आज 4था दिवस, उद्या अंतिमचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. चांगला बॉल यावेळेस. एक सिंगल इथे प्राप्त होईल. लेग बायस, कारण लेग बिफोर विकेट इथे ऑफ आहे. अपील तर झाली होती. एक धाव आली. धावसंख्या 47. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. गोलंदाज भाऊसाहेब वारुंग यांना आपण पाहू शकता. चांगला फटका यावेळेस मयूर गवळी यांच्या बॅट मधून. आज मयूर गवळी देखील चांगली बॅटिंग करतात. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावा 4 मिळतील. चौकार. अर्धशतक पूर्ण झाले. आर्या 11, 51 धावा धावफलकावर. एक फलंदाज, एक खेळाडू रोशन महालेच्या रूपामध्ये बाद. केसी मोहन 25 धावा बनवल्यात. मयूर गवळी 12 धावसंख्येवरती नाबाद. गोलंदाज तयार. पुढचा बॉल.
यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय अगदी जमिनीला समांतर. हा फटका एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 100 मदतीने पुढे जाईल. धावा 52. एक फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपण पाहू शकता सिडको प्रीमियर लीग पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या स्पर्धेचा विजेता मिळणार आहे. बिग हिट केला जातोय. समोर बॉलला उडवलंय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका सीमारेषा पार जाईल. षटकार. या षटकाराने 4 ओव्हर देखील संपल्यात. धावसंख्या 58. 4 ओव्हर नंतर 58 धावा. 58. गोलंदाजीसाठी प्रवीण दादा राजगिरे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं प्राइज गुड्डू देवरे यांच्याकडून इथे असणार आहे. पाहुयात. समोर जर पाहिलं तर मयूर गवळी. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय. एकच धाव. धावसंख्या 100 मदतीने पुढे जाईल. धावा 59. प्रवीण राजगिरे स्वतः टीम ऑर्डर आहेत. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोहन केसी स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस बिग हिट केलाय. बॉल सीमारेषा पार जाईल. येतोय षटकार. धावसंख्या 65. एक बाद 65. परत एकदा बिग हिट. परत एकदा षटकार. 2 लागोपाठचे षटकार. संख्या 71. आर्या 11 संघाला माहिती आहे चांगली धावसंख्या उभी करायची आहे, कारण समोर प्रवीण दादा सारखे फलंदाज आहेत. प्रत्येक विकेटला 500 रुपये किरण बिडला. गुड्डू देवरे यांच्याकडून प्रवीण दादा यांनी जर मोहन केसीची विकेट घेतली तर 1100 रुपयांचं पारितोषिक. डॉट बॉल. 1 बाद 71. चांगली गोलंदाजी. यावेळेस चौकार येतोय. 4. पंच्याहत्तर धावा धावफलकावर. एक बाद 75. मिड विकेटला बॉलला खेळलाय आणि हा चेंडू देखील सीमारेषा पार जाईल. इतकी चांगली गोलंदाजी केली परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. चौकार आला. 21 धावा आल्या ओव्हर मध्ये. 5 ओव्हर नंतर 79 धावा. 5 ओव्हर 79. आणि प्रवीण दादाच्या ओव्हर मध्ये एकही अतिरिक्त धाव नाही आली. हे महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं षटक त्यांनी टाकलं. शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू. राहुल येत आहेत. पहिलाच बॉल राहुल यांचा खूप चांगला पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते एक धाव पूर्ण देखील केली जाते आहे. धावसंख्या 80. एक फलंदाज बाद. मोहन केसी यांनी अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. 51 धावा त्यांनी नाबाद बनवल्यात 16 बॉल मध्ये. सोळा बॉल 51 वर नाबाद आहेत.
पुढे टाकला यावेळेस राहुल पवार. धाव घेण्याचा देखील प्रयत्न आहे, तिथे एक धाव मिळते. लेग बाईचा कॉल येतोय. पंच म्हणून अमनजी शर्मा आणि दुसऱ्या बाजूला चेतनजी मोहन, यशवंत नगरी सटाणाचे. यावेळेस ओहो, एक बाद 82. योगेशजी भाकरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 5 दिवस खूप चांगली अंपायरिंग आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. बॉल हवेत आहे यावेळेस आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाला एकटा सोडून निघून गेलाय. 4 धावसंख्या 86. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक बाद 86 धावा धावफलकावरती आहेत. 6वं षटक अर्थात शेवटचं षटक सुरू असताना आर्या 11 हा संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये मिलाप चांगला झाल्याने एकच धाव तिथे मिळेल. अगदी चालत चालत पूर्ण करतायत एक धाव. धावसंख्या 87 धावा. शेवटचा एक बॉल. आर्या 11 संघाने रेडी राहायचे फिल्डिंग साठी. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल. गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करत बॉलचा वेग थोडासा कमी करण्यात आला. एकच धाव. ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर झाल्यात. 88 बनवल्यात जिंकण्यासाठी. 89 धाव्यांचं लक्ष्य मॉर्निंग स्टार या संघासमोर. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य आहे मॅन ऑफ द मॅच साठी मार्गदर्शक सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचंही स्वागत. एकोणनव्वद करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी.
89 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॉर्निंग स्टार या संघाला आपण पाहू शकतो, जो संघ आता फलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत, प्रेक्षक राजांचं मनापासून स्वागत. उद्या सुपर 8च्या लढती, अर्थात उद्या शेवटचा अंतिमचा दिवस आहे. उद्या सिडको प्रीमियर लीगचं तिसरं पर्व या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि उद्या अनेक चित्तधारक लढती तुम्हाला बघायला मिळतील, कारण उद्याचा प्रत्येक सामना हा बराचसा महत्त्वपूर्ण राहणार आहे. आणि उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामने या ठिकाणी सुरू होतील, कारण उद्या सामने देखील आपल्याला भरपूर घ्यायचे आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन उद्या असेल. पहिला सामना खेळणारा संघ उद्या लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करणे गरजेचं राहणार आहे. तर आघाडीची जोडी आली आहे. 2 फलंदाज सलामीचे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोरख आणि प्रशांत. प्रशांत वाळुंज यांना आपण पाहतोय. तर गोरख पवार फलंदाजी करण्यासाठी, दुसऱ्या बाजूला रोशन महाले पहिलं षटक येथे टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्या 11 या संघाच्या माध्यमातून सिडको प्रीमियर लीग, सिडको आणि या विभागातील खेळाडूंसाठी एक चांगला व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उभं राहिलंय. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला, बॉल हवेत आणि पहिला धक्का, पहिला फलंदाज शून्यावर बाद. प्रवीण राजगिरे जर फलंदाजीसाठी आले, त्यांच्या प्रत्येक षटकाराला 5,000 रुपयांचं पारितोषिक किरण बिडलान यांच्या वतीने. हो, इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळणार आहे. धाव नसेल, डॉट बॉल. उद्या सकाळी ठीक 8 वाजता पहिला सामना सुरू होईल. स्वराज 11 आणि आज सुपर 8ला जाणारी जी बी टीम असेल, अर्थात दुसरी टीम जी क्वालिफाय होईल, जी 2 नंबरला राहील, ती. चांगला फटका बिटवीन द गॅप, बॉल सीमारेषा पार, चौकार मिळतो. 4 धावसंख्या 4 आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. सिडको प्रीमियर लीग मध्ये अनेकांचं योगदान आहे. आधारस्तंभ विशालभाऊ पट्टे बहादूर, हरदेव स्पोर्ट्स प्रवीणजी राजगिरे आणि नितीनजी राजगिरे, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांचं योगदान, जे मोलाचं सहकार्य आपल्याला राहिलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यामध्ये चव्हाण कन्स्ट्रक्शनचे संतोष भाऊ चव्हाण, अत्रिनंदन कन्स्ट्रक्शनचे अनिकेत आव्हाड, स्पेक्ट्रा कारचे रंजन कुमार कोरी, कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे फाउंडेशन, गणेश अण्णा सोनवणे. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीचं सौजन्य मुंजाभाऊ शेळके, पाणीजार सौजन्य भूषणजी सोनवणे, किरण भाऊ राजवाडे, अशोक भाऊ बिडलान, काँग्रेस अध्यक्ष सिडको विजयजी पाटील, किरणजी चौधरी, या सर्वांचं योगदान राहिलेलं आहे. स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब आणि ईगल्स क्रिकेट क्लब या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला योगदान राहिलेलं आहे. नितीन राजगिरे यांच्या रिव्हर स्वीप षटकारासाठी कमलेश भाऊ सानप यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर नितीन भाऊ राजगिरे यांनी लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 2100 रुपयांचं पारितोषिक तौसिफ सर यांच्या माध्यमातून असणार आहे नितीन राजगिरे यांच्यासाठी. यावेळेस हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चाललाय.
एक धाव तिथे मिळणार आहे. लेग बाईस धावसंख्या 1 ने पुढे. नितीन राजगिरे यांच्यासाठी देखील बरीचशी पारितोषिक आहेत. कमलेश भाऊ सांडप यांच्याकडून 500 रुपये, षटकार हॅट्रिक साठी तौसिफ सर यांच्याकडून 2100 रुपये. 1 ओव्हर नंतर 5, 2 फलंदाज बाद. चांगला बॉल इथे डॉट बॉल येत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये राहुल घुगे येत आहेत. समोर नितीन राजगिरे, दुसऱ्या बाजूला गोरख पवार. 29 बॉल 84 रन अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. 29 बॉल 84 रन. मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न, परंतु याही वेळेस संपर्क नाहीये. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. 2 बाद 5. शानदार स्पर्धा, दर्जेदार आयोजन. सर्व आयोजकांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने कौतुकच करावं लागेल, कारण या मैदानावर याच परिसरातील खेळाडूंना संधी त्यांनी दिली. अभिजित सोनवणे असतील, प्रवीण राजगिरे असतील, किरणजी बिडलान असतील, निलेश राठोड, मनोहर माळी, संदीप कांबळे, मनीष शार्दूल, राहुल साळुंके, आशिष मोरे, शुभम देवांग, अखिलेश प्रसाद, दीपक बोरसे, राहुल सुराणा, रोशन महाले, धीरज महाले, रोहित जगताप, राकेश आहिरे, भूषण पाटील, गौरव भांबरे, मयूर गवळी, शुभम पठारे, किरण बाबर आणि सर्वच राजे संभाजी स्टेडियमवर खेळणारे सर्व खेळाडू, सदस्य, या सर्वांचं योगदान आणि या सर्वांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा या ठिकाणी साकारली. हे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार, या सर्वांचं विशेष आभार. आणि सर्वच बक्षीस दाते त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. यावेळेस बॅटची बाहेरची कडा, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर 7. मोठं आव्हान आहे. 89 बनवायच्यात आणि या 89 बनवत असताना सुरुवात देखील आर्या 11ची खूप चांगली होताना पाहायला मिळते. 2 फलंदाज आतापर्यंत बाधून परतलेले आहेत. 26 बॉल 82 धावांची अजून आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. पुढे टाकला यावेळेस वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉल अडवलं जातं. धाव नसेल. हा चेंडू देखील डॉट. राहुल घुगे 5 बॉल टाकले, 2 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. चौकार. 2 ओव्हर नंतर 11. 2 बाद 11 धावा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव मिळते आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते आहे. धावफलकावर 12 धावा. दोन बाद 12 अशी धावसंख्या. 22 बॉल 77. बॉल हवेत खेळलाय. एक सिंगल इथे मिळते आहे.
खराब चेंडू यावेळेस, परंतु झेल देखील तिथे खूप चांगला झालेला आहे. फलंदाज गोरख पवार यांना माघारी जावं लागते. विकेट तिथे मिळते आहे. प्रेक्षकांची मागणी प्रवीण दादा फलंदाजी करण्यासाठी यावे. फलंदाजीसाठी सहा बॉल 36 असताना येतील वाटतं. नवीन फलंदाज किरण उफाडे. चांगला बॉल पुढे टाकलाय, थोडासा कमी गतीने टाकला, परंतु टप्पा खूप चांगला रोशन महालेचा. निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या 13 वर स्थिर आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 बॉल 76 रन अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. आर्या 11 गोलंदाजी करतोय. बॉल हवेत, फटका फसलाय. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होईल. निर्जन स्थळी पडलाय. ओव्हर संपली आहे. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 13. 3 ओव्हर 13. चौथं षटक सुरू होतं आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज आशिष मोरे गोलंदाजी करण्यासाठी. बॉल सीमारेषा पार जाईल. षटकार आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली आहे. नो बॉल. नो बॉल. या स्पर्धेमध्ये आशिष मोरे आता गोलंदाजी करू शकणार नाहीत. फ्री हिट. सतीश गोलंदाजीसाठी येत आहेत. चला थोडंसं फास्ट खेळूयात. 18 बॉल 69 अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. रिव्हर्स स्वीप षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज नितीन राजगिरे यांच्यासाठी, किरण बिडलान यांच्याकडून. फाईन लेगला बॉल जातोय, वेगात चाललाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय, करेल पलायन, मिळतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावफलकावर 24 धावा. फ्रीटचा बॉल होता आणि त्यावर जर आपण पाहिलं तर एक चौकार देखील तर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 झाली आहे. शेवटच्या 17 बॉल 65 रन अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. मॉर्निंग स्टार बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता. लॉफ्ट केला यावेळेस. बिग हिट केला जातोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन लागोपाठचा हा दुसरा चौकार. 2 चौकार देखील येताना पाहायला मिळतात. धावसंख्या 28. नितीन राजगिरे यांनी जर रिव्हर्स स्वीप षटकार खेळला तर गुड्डू देवरे यांच्याकडून 2100 रुपयांचा प्राइज. ओहो, लागोपाठचा तिसरा चौकार. 3 चेंडू आणि 3 चौकार येताना पाहायला मिळतात. धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावर 32 धावा आपण पाहू शकता. 3 बाद 32.
नितीन राजगिरे चांगली बॅटिंग करतात. 11 चेंडू आणि 24 धाव्यांवर नाबाद आहेत. 15 बॉल 57 रन अजूनही जिंकण्यासाठी मॉर्निंग स्टार या संघाला आवश्यक धावा होऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रवीण दादा बॅट घेऊन तयार आहेत. 3 बाद 32 धावा. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक 14. पाहिजे धावा 57. गोलंदाजीसाठी सतीश 3 चौकारानंतर कमबॅक केलंय. याही वेळेस कमी गतीने टाकलेला बॉल. तीन बाद 32. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 13 चेंडूंमध्ये अजूनही 57 धावा पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. सिडको प्रीमियर लीग आपण पाहतो. एकूण 16 संघांचा समावेश. उद्या 8 संघ खेळतील. 8 संघ या स्पर्धेला सोडतील. डॉट बॉल. 3 चेंडू लागोपाठचे निर्धावाले शेवटचे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 32. 32. उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामन्यांना सुरुवात होईल. मयूर गवळी गोलंदाजीसाठी. पहिला बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला मयूर गवळी यांची पाहायला मिळालेली. गोलंदाजी करतात. चांगला बॉल, तितका चांगला फटका. स्क्वेअर कट करत असताना बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावसंख्या वाढलेली आहे. धावा झाल्यात 36. 3 बाद 36 धावा. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहू शकतो मैदानामध्ये सुरू असताना. बॉलर तयार. फुल टॉस. त्यावर फलंदाज मात्र बनलेत बिग बॉस. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. 6 धावा मिळतील. षटकार आलाय. धावसंख्या देखील वाढलेली आहे. धावफलकावर 42. बेचाळीस धावा झाल्यात. अजूनही 47 धाव्यांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलेला आहे. बॉलर तयार. यावेळेस परत एकदा बेगेट केला जातोय आणि याही वेळेला सुंदर फटका किरण उफाड यांच्या बॅटमधून. 6. शॉट कुठे अटेम्प्ट केलाय ते चेक केलं जात आहे. फलंदाजाने शॉट कुठे खेळलाय ते मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे त्यासाठी विचारणा करण्यात येते. तरी ते बॉल काउंट केला जाईल. धावा मिळणार नाहीत कारण फलंदाजाने शॉट मागून अटेम्प्ट केलाय. त्यामुळे हा अटेम्प्ट फॉल आहे. धाव मिळणार नाही परंतु बॉल काउंट केला जाईल. 8 बॉल 47. चांगला फटका वेळेस मिड विकेटला जाईल बॉल. एकच धाव. चौकार. 4 धावा. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 5 अंतिम टप्प्यामध्ये. या चेंडूनंतर प्रवीण दादांचं आगमन होईल मैदानामध्ये.
ज्याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. चांगला फटका यावेळेस खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस बघायला मिळालं आणि धावबादची संधी. फलंदाज बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रवीण राजगिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला नवीन फलंदाज थोडस लवकर यायचं. प्रवीण राजगिरे यांच्यासाठी प्राइज, त्यांनी जर षटकार खेळला तर 1000 रुपयांचं पारितोषिक किरणजी चौधरी यांच्या वतीने हे पारितोषिक असणार आहे. पळून 1 रन जर पूर्ण केला तर 500 रुपयांचं पारितोषिक किरण चौधरी. शेवटचे चेंडू 6. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहे. स्वतः टीम ओनर प्रवीण दादा राजगिरे स्ट्रायकर यांकडे. ओहो, यावेळेस खूप चांगला फटका खेळलाय. बॉल अडवलाय तिथे, धाव मिळणार नाही. 5 बॉल 43. प्रवीण दादाने जर 6 चेंडू 6 षटकार खेळले तर अर्धी प्रवेश फी तर जमा होऊन जाईल. रिव्ह्यू बिमर साठी बिमर आहे का पाहूयात. नो बॉल. या फ्रीडच्या बॉलवर जर प्रवीण दादांनी षटकार खेळला तर संदीप कांबळे यांच्याकडून 5000 रुपयांचं प्राइज. ओ हो डॉट बॉल. हे बक्षीस कंटिन्यू राहील. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 5000 आहेत. ओहो, यावेळेस चौकार गेलाय. षटकारला प्राइज आहे, षटकारला.